नमस्कार. पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण एक छान सत्र सगळ्यांनी चालू केलं आहे. तर पुन्हा एकदा आपण माहिती समजून घेऊया. आपल्या प्रत्येकाच्या फॅमिलीत ज्या ज्या व्यक्तींनी शरीर सोडलं आहे त्यांना सगळ्यांना आपण पित्र किंवा आपण मृतात्मे अशा अनेक नावाने त्यांना ओळखत असतो. तर प्राणिक हिलिंगचं जे तत्त्वज्ञान आहे, ग्रँडमास्टर चोआ कुक्से यांनी सोल या कोर्समध्ये ह्याच्याबद्दल खूप चांगल्या प्रमाणात ही गोष्ट विशद केलेली आहे. तर प्रत्येक आत्म्याने किंवा भौतिक शरीर सोडल्यानंतर त्याचं दुसरं जे शरीर असतं त्याला वासनामय कोश या नावाने प्रामुख्याने ओळखलं जातं. या वासनामय कोशामध्ये त्याच्या सगळ्या प्रकारच्या वासना या प्रामुख्याने साठवलेल्या असतात. अगदी सोपा विचार करा की आपण स्वकष्टाने एखादं घर घेतलं आहे, तर ते घर राहण्यापुरतं न वापरता काही वेळेला आपलं मन त्या घरामध्येच गुंतलेलं राहतं. किंवा एखादा अन्नपदार्थ असतो की त्याच्यामध्ये आपलं मन गुंतलेलं असतं. काही वेळेला स्त्रियांसाठी दागिने असू शकतात, एखाद्या स्त्रीसाठी त्यांच्या चांगल्या चांगल्या साड्या असू शकतात, किंवा एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या आईसाठी त्यांचं मूलबाळ असू शकतं. अशा अनेक इच्छांमध्ये आपण सगळेजण अडकलेलो असतो आणि त्यामुळे भौतिक शरीर मात्र नष्ट होतं, पण दुसरं शरीर शिल्लक राहतं आणि तो म्हणजे वासनामय कोश. याला योगशास्त्रामध्ये कामकोश याही नावाने ओळखलं जातं. आता ह्या कामकोशामध्ये हे सगळे मृतात्मे असतात, त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिसतात पण त्यांना स्पर्श करता येत नाहीत. यालाच आपल्या भारतीय परंपरेमध्ये नरक असा एक शब्द वापरलेला आहे. आणि त्याच्यानंतरचा दुसरा जो भाग आहे की ज्याला या सगळ्या गोष्टी दिसतात पण ह्या सगळ्यातून त्या व्यक्तीचं मन पूर्णपणे बाहेर पडलेलं असतं, यालाच आपण म्हणतो स्वर्ग. तर स्वर्गात लवकरात लवकर त्यांना जाता यावं, त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून हा पितृपंधरवडा आपण सगळेजण साजरा करत असतो. प्रत्येकाच्या तिथीचं तुम्ही श्राद्ध नक्कीच करत असाल किंवा तुमच्या घरात जी काही पद्धत असेल ती तुम्ही नक्कीच करत असाल, पण त्याचबरोबर ईश्वराच्या ज्या मर्यादा आहेत त्या अनंत आहेत. तर त्यामुळे अशी ईश्वराची ऊर्जा वापरून जर आपण त्यांना पुढला मार्ग चालण्यासाठी, त्यांना पुढला मार्ग जाण्यासाठी मदत करू शकलो तर त्यासारखं दुसरं सुंदर गोष्ट नाही. आणि म्हणून मास्टर चोआ कुक्सेच्या गाईडलाईन्सनुसार आपण ह्याची प्रॅक्टिस सुरू करतो आहे. दोन्ही हात मोकळे ठेवा, डोळे शांतपणाने बंद करा. आपण प्रार्थना करत आहोत. हे ईश्वरा, आपण अनादी आहात, अनंत आहात, अमर्याद आहात. आमच्या कुटुंबातील ज्या ज्या व्यक्तींनी आजपर्यंत शरीर सोडलं आहे, शक्यता आहे की त्यांच्या काही इच्छा, काही वासना या अतृप्त राहिल्या असतील आणि त्यामुळे पुढल्या लोकात जाण्यापासून ते अडत असतील. तर आमच्या परीने आम्हाला त्यांना सहकार्य करण्याची इच्छा आहे. त्यामुळे आम्हाला ही संधी दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा. हे ईश्वरा, आपल्या दिव्य ऊर्जेचं माध्यम आम्हाला करण्यात यावं. प्रथम आपल्या पूर्ण कुटुंबातील ज्या ज्या आत्म्यांची अन्नाची वासना पूर्ण होऊ शकली नसेल, कुठल्याही कारणाने त्यांना उपाशी ठेवलं गेलं असेल, कुठल्याही कारणाने त्यांना सावत्र म्हणून ट्रीटमेंट दिली गेली असेल आणि त्यामुळे शिळं अन्न, खराब अन्न असं त्यांना दिलं गेलं असेल आणि त्यामुळे त्यांच्या मनात द्वेष, मत्सर, तिरस्कार यासारख्या भावना निर्माण झाल्या असतील, हे ईश्वरा, अशा सगळ्या आत्म्यांना खूप सारी आंतरिक शांतता, खूप सारं प्रेम आणि विशेषतः क्षमेची भावना त्या प्रत्येकाच्या मनात जागृत होवो. हे ईश्वरा, आपली दिव्य दया ह्या सगळ्या आत्म्यांना प्राप्त होऊ दे आणि त्यांना उत्तम गती प्राप्त होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. असे कित्येक आत्मे असतील ज्यांना एकाच घरामध्ये अनेक मुलं असल्यामुळे उत्तम वस्त्र मिळाले नसतील किंवा उत्तम त्यांना शिक्षण मिळालं नसेल किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला असेल. कदाचित त्यांना उत्तम राहण्याची व्यवस्था झाली नसेल. तर अशा आत्म्यांच्या मनात जो राग आहे, द्वेष असेल, मत्सर असेल, तिरस्कार असेल, हा पूर्णपणाने नाहीसा होवो. याही सर्व आत्म्यांना आंतरिक शांतता, आंतरिक प्रेम
आणि आंतरिक कारुण्याचा शुभ आशीर्वाद मिळू दे. त्यांच्या मनातील सर्व चुकीच्या इच्छा, चुकीच्या वासना पूर्णपणाने नाहीशा होत. हे ईश्वरा, यांनाही आपली कृपा प्राप्त झाल्याबद्दल शतशः धन्यवाद. तथास्तु. आपल्या कुटुंबातील काही व्यक्ती अतिशय गंभीर आजाराने ग्रस्त असतील. कदाचित एखादी स्त्री असेल आणि त्यांच्या पतीचं निधन झाल्यामुळे त्यांना सती जावं लागलं असेल, किंवा त्यांना घरात अतिशय हीन वागणूक दिली गेली असेल. अशा कुठल्याही व्यक्तीला हे ईश्वरा पूर्णपणाने त्यांना क्षमा करण्यात यावं आणि त्यांनाही राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार या भावनांमधून मुक्त करण्यात यावं. या प्रत्येक व्यक्तीला उत्तम गती प्राप्त होऊ दे. हे ईश्वरा, आपण अतिशय दयाळू आहात, अतिशय कृपाळू आहात. तरी ह्या माझ्या सर्व पितरांना उत्तम गती प्राप्त करायला मदत केल्याबद्दल शतशः धन्यवाद. आपली मदत या प्रत्येक आत्म्यापर्यंत पोचू दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. माझ्या सर्व पितरांनो, तुम्ही म्हणजे हे शरीर नाही आहात, हे मन नाही आहात, हा वासनामय देह म्हणजे तुम्ही नाही आहात. तुमच्या आयुष्यात झालेले अपमान, द्वेष, मत्सराचे प्रसंग म्हणजे तुम्ही नाही आहात. तरी कृपया या सगळ्याचा त्याग करा आणि दिव्य ऊर्जेला तुमच्यामध्ये येण्याची पूर्ण परवानगी द्या. तुम्हाला ही सगळ्यांना उत्तम गती प्राप्त होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता दोन्ही हात खाली ठेवून द्या. हे सगळे पित्र म्हणजेच आपल्याच कुटुंबातील आपले गेलेले आजी, आजोबा, पणजोबा, पणजी यासारखे नातेवाईक आहेत. त्यांना केवळ आपल्याकडून इच्छा आहे ती प्रेमाची, आठवण काढण्याची. त्यामुळे ह्या सगळ्या पितरांना नमस्कार करूया. आज आपण आम्हाला ही संधी दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. आम्हालाही येणारं संबंध वर्ष उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, उत्तम आर्थिक सुबत्ता आणि आध्यात्मिक प्रगती मिळू दे. जर आपण किंवा आपल्या पूर्ण कुटुंबात कोणाचे विवाह होत नसतील, कोणाला संतती होत नसेल, कोणी गंभीर आजाराने ग्रस्त असेल, तर आपण आपल्या पितरांना प्रार्थना करू शकता की आपल्या दिव्य आशीर्वादाने आमच्याही आयुष्यातील ह्या सर्व अडचणी नाहीशा होत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हे ईश्वरा, आपण या पितृपंधरवड्यानिमित्त आम्हाला ही संधी दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. आपल्या सहकार्याबद्दल शतशः धन्यवाद. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश डोळे उघडा. तथास्तु.